नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशाचा होता. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपंबर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हा धबधबा स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॅश असे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? डॅश असे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 या दिवशी भारतामध्ये जीएसटी लागू झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी नदीकाठी वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता यांचा सहभाग होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट ही दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013-14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 व्यक्ती सामील होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान धावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ऑप्शन क्रमांक 2 रोजगार निर्मिती, ऑप्शन क्रमांक 3 पायाभूत सुविधा विकास, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 दांडेकर आणि रथ, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर वर्ध आणि अहलुवालिया, ऑप्शन क्रमांक 3 मिनास पी.डी. ओझा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम हे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भात डॅश डॅशमध्ये सापडतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅशमध्ये सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239
मध्ये सापडतात? ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काढून घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ यांनी उभारली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 या रोजी दांडीयात्रेला सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 एलियन बेंगिरवार समितीने केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बटुकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग, ऑप्शन क्रमांक 3 सुखदेव, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालिया विविधता. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, चौरी चौरा घटनेनंतर डॅशडाशी चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर डॅशडाशी चळवळ संपुष्टात आली. तर ऑप्शन क्रमांक एक, असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक एक, शुक्र व बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? तर ऑप्शन क्रमांक चार, राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, इंग्रज सरकाराने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक चार, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक एक, रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक एक, न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक दोन, राजाराम मोहन राय यांनी सुरू केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणती आहे? खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो? राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो? तर ऑप्शन क्रमांक एक, मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? तर ऑप्शन क्रमांक चार, युरोप या खंडामध्ये वाळवंट नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन, पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, सातपुडा दोन भागात कशामुळे विभागले जाते? सातपुडा दोन भागात कशामुळे विभागले जाते? तर ऑप्शन क्रमांक तीन, बुरहानपूर फाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, सातमाळा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, बिहार राज्याचा भारतामध्ये जन्मदर सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर ऑप्शन क्रमांक एक, पश्चिम घाटामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्र राज्याचा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक दोन, गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक तीन, हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक दोन, महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक चार, 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते?
भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 91वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंब केला? जहाल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? तर ऑप्शन क्रमांक 4 बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईटपासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 आर.एस. सरकारिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1992 या साली करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकामधून सुरू करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्ण भरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीकडून नियुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते? राष्ट्रपती भवन डॅश यांनी डिझाईन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 एडविन ल्युटेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे
राष्ट्रपती म्हणूनही काम केले तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी काम केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 12वा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिझोरम या राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 उमेदवारांची नामांकन करणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गांधी आरेव्हिन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली? गांधी आरेव्हिन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळला स्थगिती देण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब यांनी घेतला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हा देश सदस्य नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.